हॅलो ऑल, आज मी बनवणार आहे तेलापी स्टाईल मटन. एकदम साधं सोपं आणि कोणीही घरी बनवू शकेल अशी रेसिपी आहे. आमच्या मातोश्रींची रेसिपी आहे. यामध्ये एक हिडन गोष्ट आहे, ती पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला कळेल. चला तर मग स्टार्ट करूया. सगळ्यात आधी कुकरमध्ये थोडं तेल घालून घेऊयात आणि नॉर्मल आपण जसा फोडणीला कांदा चिरतो तसा मी चिरून घेतला आहे, तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर मी 15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलेलं मटण, त्यामध्ये दही, लसूण, हिरवी मिरची, आलं आणि हळद घालून घेतले, जसं की तुम्ही फोटोमध्ये बघता. मटण कुकरमध्ये टाकून घेऊयात. थोडं वाफेवरच ते शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. ते गरम पाणी आपल्याला रश्श्यासाठी उपयोगी होईल, तांबडा आणि पांढऱ्या रश्श्यासाठी. आणि नंतर मग आपण थोडं शिजवायला ठेवून देऊयात मटण. आता तयारी करूया मसाल्याची. मसाल्यामध्ये मी तीळ, कोथिंबीर, वेलची, लवंग, मिरी, कांदा, ओला आणि सुका खोबरा परतून घेतला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला कांदा, जो फोडणीला आपण नॉर्मल टाकतो तसा. घरचीच आपली चटणी आहे, ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा कुठलाही बाहेरचा मसाला वापरलेला नाही आहे. त्यानंतर जो वाटलेला आपला मसाला आहे तो टाकून मी थोडंसं परतून घेतला आहे, म्हणजे तो मसाला शिजेल. आता आपलं मटण टाकून घेतलं आहे, शिजवलेलं मटण. त्यानंतर तुम्हाला हवं तसं चवीनुसार मीठ आणि थोडं शिजवायला ठेवूया 5-10 मिनटं. झालं आपलं रेडी मटण तयार. इतकं सोपं असतं बनवायला मटण, ते पण मला कळालं. आता आपण पांढरा रस्सा करूया. भांड्यामध्ये तूप घातलंय, त्याच्यानंतर जिरे आणि मिरीपूड घालून घेतली आहे. जो मसाला आपण बारीक केलेला आहे तो टाकून घेतलाय. आता जे पाणी आपण रश्श्यासाठी ठेवलेलं, ते रश्श्याचं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जास्त हवा असेल रस्सा तर तुम्ही जास्त टाका, कारण की तांबड्या रश्श्यासाठी पण आपल्याला हेच पाणी यूज करायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. 5-10 मिनटं उकळी काढूया. झाला आपला पांढरा रस्सा रेडी. यामध्ये कोकोनट मिल्कसुद्धा घालतात, पण गरम करताना ते नंतर फाटतं. त्यामुळे हे आज तुम्ही सूप आणि रस्सा म्हणून पण यूज करू शकता. ही मम्मीची टिप आहे माझ्या. सो झाला आपला रेडी रस्सा. तांबड्या रस्स्यासाठी भांड्यामध्ये मी तेल घेतलंय, आपली घरची चटणी, त्यानंतर जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. थोडंसं परतून घेऊया म्हणजे मसाला शिजेल. त्यानंतर जो रश्श्यासाठी पाणी आपण ठेवलेलं तांबड्या रश्श्यासाठी ते टाकून घेतलंय, म्हणजे असा कट मस्तपैकी येतो आणि खायला पण एकदम भारी झणझणीत लागतो. कोथिंबीर टाकली आहे, चवीनुसार मीठ. 5-10 मिनटं उकळी काढूया. झाला आपला तांबडा रस्सा रेडी. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब आणि लाईक करा. आपली बाई. बाय.